टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। थेट बांधावर आलेला हा कांदा पाहणी करण्यासाठी मी TV 9 ला बातमी पाहिली होती दरेकर कांद्याची जी अवकाळी पाऊस झाला त्या पावसाने एवढं नुकसान झालं त्यांचं की जवळजवळ 3 एकर त्यांचा कांदा होता, फार पाणी ते खराब झाला। जो 3 एकरमध्ये 300-400 गुणी भरली असती, आता 5-25 गुणी जास्तीत जास्त भरण। आणि पूर्ण मालकाने त्या मुलीचं बारकी मुलगी होती तिला पाहत होते, कांदे उचलून टाकीत होती ते भर पावसात ते मामा कांदे इच्छित होते। ते पाहून मलाच फार वाईट वाटलं। ते पाहिल्यावर मी इथं आलो स्वतः पाहायला की काय परिस्थिती। तर आमच्या कडा मार्केटपासून 8-10 किलोमीटर गावी ते लांब नाही, तिथली परिस्थिती पाहण्यासाठी आलो। हे सारे आमच्या मार्केटवर अवलंबून लोक आहेत, पण हे जे हाल पाहिले, इथलं वातावरण पाहिलं तर मला बी फार वाईट वाटलं। नुकसान तर भरपूर झालं तालुक्यात, पण जास्त दरेकरांचं नुकसान झालं याच्यात। एवढे जास्त मदत तर ते बाजारभावाच्या वर करू आमच्या पद्धतीने आम्ही। TV 9 ने बातमी टाकल्यावर त्यांचे बी आम्ही आभारी आहोत। तिथे आले, आमचा कांदा विकत घेतला, त्यांनी मला पैसे दिले, मी त्यांचे खूप खूप आभारी आहे याबद्दल। ते बातमी सगळ्या TV दाखवली, मी TVचे खूप खूप आभारी आहे। तुमचे कांदे खरेदी करण्यासाठी स्वतः कड्याचे व्यापारी बबलू शेठ इथं आलेले आहेत, काय भावना आहेत तुमच्या? माझ्या भावना 25 तारखेला जे बातमी झाली त्या बातमीमधून माझी चिमुकली आमच्या सगळ्यांसोबत शेतात कांदे वेचत होते, तिची ती भावनिक परिस्थिती बघून, सगळ्या गोष्टी बघून माझ्या चिमुकल्या प्रगतीच्या मदतीसाठी बबलू शेठ आमच्या बांधापर्यंत आले आहेत। आणि खरंच मी खूप त्यांचे आभारी आहे की ते आमच्या बांधापर्यंत माझ्या चिमुकलीच्या मदतीसाठी आले आहेत। आमच्या प्रगतीच्या डोळ्यातले अश्रू बघून, आमच्या प्रगतीची धडपड बघून ते आमच्या बांधापर्यंत आले। तसेच त्या कड्यामध्ये तर आहेतच, पण त्यांचा सगळा महाराष्ट्राचा व इतर भारतातूनही ते कांदा एक्सपोर्ट करत आहेत। दरेकर कुटुंब त्यांचं खूप खूप आभारी आहेत की ते आमच्या बांधापर्यंत आले आहेत। आणि परत मनापासून एकदा धन्यवाद करते की ते आमच्यापर्यंत आले आहेत आणि माझ्या चिमुकलीची धडपड पाहून ते इथपर्यंत आले। खरंच खूप खूप धन्यवाद की आमच्यापर्यंत आल्याबद्दल।